हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू यत अनदर. मला डेली ब्लॉग्स टाकणं शक्य होत नाहीये, पण मी आजपासून ट्राय करेल की मी डेली ब्लॉग्स टाकेल. लाट ते बघत बस. गेलं बारपेठाचं. अशी चपाती लाटतात का? याच्यात काकूंसोबत चपात्या करत होता. चल. वॉचमन काकांसोबत काहीतरी डीप कॉन्व्हर्सेशन चालू आहे. याच्यात आता चालतो तो घरात नुसता पळत असतो आणि कधी कधी त्याला कंटाळा येतो घरात खेळायचा. मग त्याला खाली घेऊन यावं लागतं आणि खाली घेऊन आल्यानंतर न वरती तो जे बोर झालेला असतो तो ते सगळं विसरून जातो. आता इथे यायच्या आधी तो खूप जास्त वैतागलेला होता घरात आणि त्याचं असं झालं होतं की मला बाहेर घेऊन चल. आता त्याला ते समजतं. तो दरवाजा वाजवतो जाऊन, म्हणजे की दरवाजा उघड आणि आता चल बाहेर, किंवा त्याची चप्पल घेऊन येतो घालण्यासाठी. आम्ही घेतलाय फिलिप्सचा एअर फ्रायर आणि सध्या एअर फ्रायर मोड ऑन आहे, त्याच्यामुळे खूप साऱ्या एअर फ्रायरच्या रेसिपी ट्राय होत आहेत. तर पाहूया हे एअर फ्रायर 4.2 लिटरचं हे एअर फ्रायर आहे फिलिप्सचं आणि खरंच युजफुल आहे. कालपासून मी यामध्ये खूप रेसिपीज बनवल्या आहेत. तर इथे मी बनवतीये नाचणी आणि गव्हाच्या पिठाचा केक याच्यासाठी. तर त्यासाठी मी नाचणी आणि गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यासोबत चोको चिप्स, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आहे. नाचणी आणि गव्हाचा केक बनवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी दुधामध्ये बदाम, खजूर आणि तुम्ही यामध्ये बनाना पण घालू शकता. तर मी इथे बदाम आणि खजूर भिजवून घेतलेले आहेत 1 वाटी दुधामध्ये. ते दूध थोडंसं वरती गेलंय कारण खजूर आणि बदाम एक्स्ट्रा झालेत त्यामध्ये. आता मी हे सगळं मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेतीये. त्यानंतरनं हे जे मिक्सरमध्ये ब्लेंड होईल त्यामध्ये आपण हे 1 कप नाचणीचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ मिक्स करून घेणार आहोत. हळूहळू टाकून मी मिक्स करून घेतीये कारण त्यामध्ये मग लम्स नाही होत. तर मी हळूहळू करून त्यामध्ये हे मिक्स करून घेतलंय. अशी कन्सिस्टन्सी झाल्यानंतर मी त्यामध्ये 3 चमचे तूप टाकून घेतलंय. हे देसी घी आहे, तर ते 3 चमचे टाकलंय आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकली आणि एकदम थोडंसं पाणी टाकलंय त्याच्यावरती ते ॲक्टिवेट होण्यासाठी आणि परत एकदा फेटून घेतलेलं आहे व्यवस्थित, जेणेकरून की त्यामध्ये लम्स राहणार नाहीत आणि ते सोडा आणि बेकिंग पावडर पूर्ण ॲक्टिवेट होईल. मी जोपर्यंत बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून बॅटर फेटून घेत होते तोपर्यंत सागर बॅकग्राऊंडला जे केक टिन आहे त्याला तुपाने ग्रीस करत होते. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून झाल्यानंतर केक टिन थोडंसं तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे जे आपलं बॅटर आहे ते टाकून घ्यायचं. एकदा बॅटर टाकल्यानंतर ते जे केक टिन आहे ते थोडंसं टॅप करायचं, जेणेकरून त्यामध्ये जर थोडेफार बबल झाले असतील किंवा थोडंसं अनइवन असेल ते, तर मग ते प्रॉपरली स्प्रेड होतं. आणि मग त्यानंतर मी वरून इथे बॅटर इव्हनली स्प्रेड झालं केक टिनमध्ये की मग मी त्याच्यामध्ये चोको चिप्स वरून टाकून घेतले. तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता, ड्रायफ्रूट्सचे तुकडे, पण ह्याच्यात अजून छोटा आहे आणि त्याला प्रॉपर चावता येत नाही, त्याच्यामुळे मग मी इथे चोको चिप्स टाकतीये. फक्त जी ड्रायफ्रूट्स पावडर होती ती मी त्यामध्ये मिक्स केली होती दुधामध्ये आणि मग मी ते दूध याच्यामध्ये बॅटर बनवताना मिक्स केलेलं आहे.
तर आता मी हे बेक करण्यासाठी ठेवलं आहे एअर फ्रायरमध्ये 200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि 30 मिनिटसाठी मी हे बेक करायला ठेवलं आहे. आणि आता आपण पाहूया की एंड रिझल्ट कसा आहे. तर खरंच खूप छान केक बेक करून झालेला आहे आणि या केकची टेस्ट पण छान आहे. थोडासा कमी गोड झाला आहे हा, कारण की खजूर कमी होते माझ्याकडे आणि त्याच्यामुळे तो थोडासा कमी गोड झाला आहे. पण याच्यातला याच लेवलमध्ये गोड आवडतं, तर मग त्याच्यासाठी तो चांगला आहे. आणि मी आता हे पापड्या आहेत बटाट्याच्या, उपवासासाठी चालतात त्या मी याच्यामध्ये फ्राय करून घेते आणि त्या खूप छान फ्राय झाल्या होत्या. आणि आज पाऊस पडतोय, तर पाऊस पडण्याच्या आधी असं छान वातावरण झालं होतं. हाय हस स्माइल कर, स्माइल, हाय कर, हाय हाय कर, हाय कर लवकर. इकडं दिसलं पाहिजे कॅमेरात. आता वरती हात कर. हाय. हं? हो. ह्याच्यातचा आज दिवसभर मूड खूप खराब होता. तो कुठल्या पण कारणावरनं रडत होता, ज्याने मी आज खूप इरिटेट झालेली होती. तर इथे मी त्याच्यासाठी बटाटे फ्राय करून घेते आहे. पण हे टेस्टला एवढे काही चांगले झाले नव्हते. त्याने पण काही खाल्ले नाही, मलाच खावे लागले. पण मी ट्राय करून बघितलं की कसे होतात ते. तर याच्यासाठी जे बटाटे मी फ्राय करते ते कढईतच केलेले चांगले आहेत आणि तो तेच खाईल असं मला वाटतं. कारण यात केलेल्यामध्ये तेल नसतं, ऑइल नसतं एवढं, तर त्याच्यामुळे त्यामध्ये टेस्ट नाही आली. जा लवकर पुढे जा, पुढे जा. आणि ती आली मग तुझ्याकडे. आज पाऊस पडतोय म्हणून याच्यातला ही टोपी घातली होती, पण याच्यात काही ती टोपी ठेवत नाही. आणि आता तो गेला वॉचमन काकांसोबत गप्पा मारायला. त्याला त्यांच्यासोबत गप्पा मारायला खूप आवडतो. तो आला खाली की पहिले त्यांच्याकडे जातो, त्यांना भेटून येतो आणि मग खेळतो. तुम्हाला याच्यात आणि आईचे ब्लॉग्स पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर मी आज ऑफिसला गेले नव्हते, तर आज आम्ही संध्याकाळी ऑफिसला जाऊन आलो आहे आणि हे माझं ऑफिस आहे. प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. थँक यू.